हाय, ही पिन तुमच्या पुढे ठेवून एक पिन पॉईंट गोष्ट सांगण्यासाठी मी आलेलो आहे. इंडियन मीडिया हा अत्यंत टुकार दर्जाचा आणि लोकांना घाबरवून घाबरवून TRP मिळवण्यात चॅम्पियन बनत चाललेला एक मूर्ख माध्यम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही ऐकलं असेल की मार्केट पडलं, मार्केट कोसळलं, बोंबाबोंब झाली, कितीतरी लाख कोटी, परवा काय 16 लाख कोटी रुपये बुडाले म्हणे. अरे यार मीडिया, कम ऑन. 16 लाख कोटी रुपयाचे शून्य मोजेपर्यंत होईपर्यंत मार्केटवर सुद्धा गेलं. काय करतात? का सांगतोय हे सगळं पिन दाखवून? तर मी तुम्हाला शेअर मार्केटमधली एक गंमत सांगू शकतो या पिनेचं उदाहरण देऊन. ही पिन आहे, धरून चाला मी 10 रुपयाला घेतली आणि माझ्या पुढे आणून ठेवली. उद्या असं होऊ शकतं की या पिनेला अचानक डिमांड वाढली किंवा ह्याच्यामध्ये जे मटेरियल वापरले ते अत्यंत दुर्मिळ बनलं आणि अचानक डिमांड वाढली किंवा स्कार्सिटी झाली. स्कार्सिटी म्हणजे दुर्मिळ होणे. तर असं काही जर घडलं तर ह्या पिण्याची किंमत वाढणार. बरोबर, मी 10 रुपयाला परचेस केली होती, घरी माझ्या येऊन ठेवली होती आणि ती झाली समजा 100 रुपये. ओके, गुड. पिन ती पिन आहे, ती माझ्याचकडे इथेच आत्ता समोर ठेवली आहे, ती तिथेच राहणार आहे कायम. 100ला म्हणा नाही तर 2 रुपयाला म्हणा, ती माझ्या घरी तिथं समोर आहे ना माझ्या. मी 100ला जर विकली तर मला काय प्रॉफिट झाला आहे, एक नंबर, कमाल, लॉटरीच लागली मला, असं होऊ शकतं. पण समजा मी ती 150 होण्याची वाट बघत ठेवून दिली माझ्याकडे, तर मला नाही प्रॉफिट होणार. आणि कोणी सांगावं उद्या एखादं युद्ध पेटलं आणि या पिनेला काही डिमांड नाही झाली, एकदम काय पिनेची आता गरजच नाही मला, किंवा मास प्रोडक्शन झालं या पिनेचं आणि एकदम या पिनेची किंमत कचरा झाली, 1 रुपयाला एक मिळायला लागली, की आपला मीडिया सोज्वळपणाचा आणलेला कांगावा करायला सुरुवात करतो. अरे 10 रुपयाची पिन 1 रुपयाला मिळायला लागली, 9 रुपयाचं नुकसान, मार्केटमध्ये अफरातफरी. 9 रुपयाचं नुकसान कधी? जर मी 1 रुपया झालाय बघून पॅनिकमध्ये ही एकही पिन हातात जी शिल्लक आहे ती विकून टाकली तर नुकसान ना. मी जर आणखीन 10 पिना परचेस करून बसलो तर असा विचारच करत नाही. त्यामुळं पॅनिक होऊ नका. पिनेचं उदाहरण देतोय ते पिन पॉईंटसाठी देतोय, हा जोक होता. पण सांगायचा मुद्दा एवढाच आहे की पॅनिक होऊ नका. आणि ते होत नाही आहेत लोक, ह्याच्यातच मीडियाचं नुकसान आहे आणि ह्यातच मीडियाची हार आहे. कारण त्यांचा जो बोलवता धनी आहे, जो मार्केटला पाडायला बसलाय, कधीपासून हात शिवशिवत आहेत त्या बोलवत्या धनीचे. कधीतरी चमारी तर GDP पडेल, कधीतरी ती ग्रोथ थांबेल. तर असं काहीच घडताना दिसत नाही आहे. आम्ही हाणतो, मारतो, झोडतो, वाटेल ते करतो, मार्केट काही पडत नाही. वेगवेगळे रिपोर्ट आणतो, रिपोर्ट आणणाऱ्याच कंपन्या नष्ट होतात, हे तिथंच. अरे यार, कम ऑन. इंडियाचं मार्केट इतकंही इझी नाही आहे. भले भले कार मॅन्युफॅक्चरर हकलून लावले इंडियाने. कोण सांगता तुम्ही इंडियाच्या मार्केट पुढे नडणार म्हणून? जास्त बोस्टिंग नाही करायचं या गोष्टीचं, लॉजिक समजून घ्यायचं आणि मॅजिक समजून घ्यायची. मॅजिक एवढीच आहे की डिमांड सप्लायचा रूल या पिना किंवा कोणतीही तुम्ही उदाहरण घ्या, शेअर घ्या, त्याच्या बाबतीत ॲप्लिकेबल होऊ शकतो, होतोच. कसा? मी मार्केटमध्ये डिमांड नाही आहे म्हणतोय, ती इंडियातली डिमांड नसते, ती जगभरातली डिमांड असते. पण जगाच्या कितीतरी टक्के पॉप्युलेशन, आपण बघा 800 कोटी लोकसंख्या आहे आणि त्यातले 100 कोटी, 150 कोटी जवळजवळ भारतातच आहेत. म्हणजे बघा, तुम्ही गणित करा, माझं मॅथ्स चांगलं नाही आहे. एवढीचं पॉप्युलेशन इंडियामध्येच आहे. तर अजून कॉमन मॅनला शेअर मार्केटमध्ये किंवा या मीडिया ज्या बाबतीत पाडायला बसले त्या सर्व गोष्टींची ह्या बाजूनी माहिती करून इन्व्हेस्टमेंट्स इंडियामध्येच कशा राहतील ह्या गोष्टीचा जर आपण विचार करून तसं ट्रेनिंग देऊ शकलो, तसं लोकांपर्यंत हे असे मेसेजेस पोचवू शकलो, तर एक प्रकारे ही देशसेवाच होऊ शकते. कारण इकॉनॉमी वाचवणे इज इक्वल टू देश वाचवणे. लढाई आणि युद्ध करून सोल्जर त्यांचं काम करतच असतात, करतातच. पण ग्राउंड लेवलवर इन्फॉर्मेशन वॉरफेअरमधनं तुम्ही जर स्वतःच्या इकॉनॉमीला वाचवू शकलात तर एक प्रकारे तुम्ही पण योद्धे बनू शकता. आणि त्यासाठी बंदुका घेऊन कुठेही जायची गरज नाही. पॅन कार्ड, आधार कार्ड घेऊन शेअर ब्रोकरकडे जावा,
कोणत्या पण जा, मी कोणाची जाहिरात नाही करत आहे. तुम्ही कॉमन मॅन जेवढे उठून इथल्याच इन्व्हेस्टमेंट्स इथेच ठेवाल, इथल्याच कंपन्यांवर विश्वास दाखवाल, इथलं मार्केट हलणार नाही. मग कोणी काही पण रिपोर्ट आणू दे, युद्ध करू दे, मार्केटला काय वाटेल ते होऊ दे. तसंच होताना दिसतंय आता. आणि म्हणजे मी काही हे जगावेगळं ज्ञान सांगत नाही आहे. साधारण मार्केट पडलं 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 करून 2 दिवस कांगावा केला की तिसऱ्या दिवशी मार्केट वर जातं. हे काही जादूनी घडत नाही आहे. फॉरेनचे इन्व्हेस्टरसुद्धा इथे तेवढ्याच कॉन्ट्रीब्युशन देत असतात, कारण तेही वाट बघत असतात की थोडं तरी पडलं की स्वस्तात जास्त शेअर मिळतात वगैरे. सो पॅनिक होऊ नका, मनसोक्त शेअर खरेदी करा. मगाशी म्हणलं होतं मी 10 रुपयाला मी खरेदी केलेली पिन 1 रुपयाला झाली तर काय? नाही, मी आणखीन 9 पिना परचेस करतो, जेणेकरून माझ्याकडे 10 पिना होतील. ठीक आहे. आणि 1 रुपयाची किंमत असलेल्या कदाचित थांबा थोडं, ॲव्हरेज आउट होते, याला म्हणतात प्राईस. टोटल माझी इन्व्हेस्टमेंट झाली किती? पहिले 10 रुपये, मग 9 रुपये, 19 रुपये. आणि कोणी सांगावं ती आज 1 रुपयाला असलेली पिन कदाचित उद्या 2 रुपयाला होईल, परवा 5 रुपयाला जाईल, परत त्याच्या ओरिजिनल किमतीवर 10 रुपयाला येईल. थोडी वर्ष जातील, मध्ये दिवस नाही, महिने नाही, वर्ष जातील. पण पोटेन्शियल जर त्या कंपनीमध्ये असेल, त्या वस्तूमध्ये असेल, त्या पिनेमध्ये असेल, तर ती मूळ किमतीवर, मूळ लायकीवर त्याच्या थोडक्यात तर जाणारच आहे. मग सिम्पल, जेव्हा परत 10 होईल त्याची किंमत, माझ्या हातात 10ची 1च्या ऐवजी 10च्या 10 पिना झालेल्या असतात. आणि ज्या मी खरेदी, टोटल इन्व्हेस्टमेंट माझी झाली होती 19, झाला माझा फायदा. असेच तर खेळायचं असतं. हे पॅनिक माजवण्याची जी कामं चालली आहेत, ह्यांना बाजूला ढकलून देण्याची वेळ आलेली आहे आता. बिनधास्त इन्व्हेस्टमेंट करा, शेअर मार्केट समजून घ्या. आणि काही त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला माहिती हवी असली तर जेन्युइन सेबी रजिस्टर्ड माणसाकडनंच यूट्यूबवरती किंवा कुठल्याही सोशल मीडियावरती शिकायच्या नादी लागा, किंवा तुमचं तुम्ही जाऊन प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून कोर्स करा किंवा इन्व्हेस्टमेंट करा. मी कोणत्याही याच्यात कंपनीचं नाव पण नाही घेतलेलं, ना कोणाचं काही रेकमेंडेशन केलं आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओला बॅन करायचा किंवा रिस्ट्रिक्ट करायचा काही संबंध येणार नाही, अशी मी आशा करतो. इंडियाची इकॉनॉमी तगली पाहिजे आणि बेफाम स्पीडनं वाढली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद.